श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, तुम्ही तुमच्या जीवनात किती कष्ट करा, प्रयत्न करा, तरीही तुमच्या नशिबात जर पैसा येत नसेल किंवा तुम्ही एखादे काम योजले तर त्यात तुम्हाला साथ मिळत नसेल तर तुम्ही काय करावे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काही लोकांचं आयुष्य हे पैसा करता संपून जातं, परंतु त्यांना पोटभर पैसा कधीच नशिबात येत नाही. त्यांच्या हातावरचे पोट आहे ते सुद्धा जितके मेहनत करतात त्या प्रमाणात त्यांना पैसा मिळत नाही. किंवा तुम्ही आजूबाजूला पाहता, काही लोक कमी कष्टात सुद्धा त्यांना भरपूर पैसा मिळतो, त्यांच्या पैशाला वाढ होत असते, परंतु तुमच्या मिळालेला पैसा हा कमीच होत जातो. पण तुम्ही कितीही मेहनत करा, त्यामुळे तुम्ही अशा वेळेस काय करायचे हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनेलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आपण अशी एक वस्तू पाहणार आहोत की जर घराच्या बाहेर पडताना रोज सकाळी तोंडात टाकून जर तुम्ही घराच्या बाहेर पडला तर ही वस्तू तुम्हाला लक्ष्मीकडे खेचून आणू शकते, लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते. जसे की शास्त्रात लवंग, विलायची, लिंबू अशा अनेक वस्तूंचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो. या वस्तू अशा असतात की जे आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचे काम करतात. तर तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगितला आहे तर हा उपाय आपल्याला दररोज केला तरी चालेल. मात्र विशेष करून जर तुम्ही पौर्णिमेला, वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवार असेल जो माता लक्ष्मीचा वार समजला जातो त्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी केला तरी हा उपाय चालेल आणि त्याचे आपल्याला फायदे देखील खूप चांगले आणि मोठ्या प्रमाणावर मिळतं. शुभफळ देखील आपल्याला तत्काळ मिळतं. तुम्ही जर हा उपाय केला तर तो रोज जर केला तर अतिशय उत्तम. तर बघा, हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनात पैसा येऊ लागतो, तसेच तुमच्या जीवनातील गरिबी निघून जाईल. आजूबाजूची सुद्धा आश्चर्याने तुमच्याकडे पाहतील. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळू लागेल. म्हणजेच थोडक्यात काय तर लात मारेल तिथे पाणी तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागेल. तुम्ही जर रोज सकाळी घरातून बाहेर पडताना हा उपाय केला तर तुम्ही पैशात खेळाल. मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तरच त्याचे पुण्यफळ मिळतं. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा उपाय करा. आणि सर्वात मोठी चूक ही वारंवार लोक करतात, त्यामुळे त्यांना त्याचे फळ मिळत नाही, त्यांच्या यशात अडथळे निर्माण होतात. ते म्हणजे तुम्ही जो उपाय कराल तो कोणाकडेही सांगू नका, कोणाजवळही बोलू नका. अगदी तुमच्या जीवातला जिवलग असेल तरीही त्याला सांगू नका, कारण त्या उपायाला दृष्ट लागण्याची शक्यता असते आणि त्या उपायाचा तुम्हाला जो रिझल्ट आहे तो लागू होणार नाही. त्यामुळे तुम्ही हे कोणालाही न सांगता करा. तुमच्या जीवनात पैसा येऊ लागेल आणि पैसा येऊ लागल्यास तुम्ही आनंदाच्या भरात आपल्याकडील पैसा दिसू देऊ नका. या दोन्ही गोष्टी जर तुम्ही कटाक्षाने पाळल्या तर तुमच्या जीवनात आलेला पैसा टिकून राहू शकतो, कारण पैशाला सुद्धा नजर लागते. जर नजर घरातील लहान मुलांना लागते तशीच नजर पैशांना सुद्धा लागते, कारण लक्ष्मी म्हणजेच पैसा. जेव्हा तुम्ही तिचं प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच. पैसा येणं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा पैसा टिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडे नेहमीच पैसा खेळू लागतो. आणि तुम्हाला जर पैशाची फारच गरज आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. लक्ष्मीची नित्यनियमाने पूजा करत चला. जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा ते लक्ष्मीची विधिवत पूजा करू लागलात तर गरिबीला
गरीब माणूस जो आहे तो सुद्धा धनवान होऊ शकतो। त्यामुळे बघा, तुम्ही आजच हा उपाय करा। या उपायासाठी आपण एक लक्ष्मीप्रधान वस्तूचा वापर करायचा आहे आणि ती वस्तू आहे विलायची। 2 प्रकारच्या विलायची असतात, एक हिरवी विलायची आणि दुसरी मोठी करड्या रंगाची मसाला विलायची असते। पण या उपायासाठी आपण हिरव्या विलायचीचा वापर करणार आहोत, कारण अनेक लोकांना सवय असते, त्यांना तोंडात विलायची ठेवायची आणि विलायचीपासून बनलेल्या काही वस्तू असतात ते सतत चघळत राहायचे। अशा लोकांकडे तुम्ही बघा, त्यांच्याकडे भरपूर पैसा येतो। तुम्ही कधीही निरीक्षण करत राहा, खूप धनश्रीमंत असतात, धनवान असतात अशी लोक जी विलायची कायम चघळत असतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा जर चहामध्ये विलायचीचा वापर सुरू करा, गोड पदार्थांमध्ये विलायचीचा सतत वापर करा, तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या पैशामध्ये वाढ झालेली असेल। तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही, कारण केवळ विलायची काम चालणार नाही तर ती एक वेगळी असते। कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो आणि त्या नियमानुसार तो उपाय जर आपण केला तर त्याचे फळ तत्काळ मिळते। त्यामुळे तुम्ही उठल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून बसून तुमचे नित्यक्रम आटपून देवपूजा करून बसला तर अतिशय उत्तम। उत्तरेकडे तोंड करून तुम्ही जमिनीवरती आसन टाकून बसा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, तुम्हाला प्राप्त करण्यासाठी, आमच्या घरात स्थायी वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत। त्यामध्ये तुम्ही आम्हाला यश द्या, आमच्या घरच्या कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभराटी होऊ द्या, प्रगती होऊ द्या, अशी मनोकामना माता लक्ष्मीसमोर व्यक्त करा। माता लक्ष्मीचे नित्यनेमाने उपासना करा आणि त्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही, जवळ असलेल्या पैशाचा उपभोग घेता येत नाही, अशा लोकांनी नारायण यांची म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करा, उपासना करा। ते सर्व सुख प्रदान करणारी देवता आहे। पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या असतात। लोक म्हणतात श्रीहरीची उपासना करा, पैसा आणि पैशाचा अभाव असेल तर पैसा भरपूर हवा असेल तर माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही। लक्ष्मीची प्रार्थना करा व महालक्ष्मी नमः अशा मंत्राचा जप करा। तर बघा, देवपूजा करून तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसा आणि आपल्या डाव्या हातामध्ये हिरवी विलायची घ्या आणि लक्षात ठेवा, विलायची ही हिरवीगार असावी, कुठेही फुटलेली वाळलेली नसावी। त्याचे कारण, उपायाच्या वेळी आपले विचार, आपली एनर्जी ही सर्व त्या वस्तूमध्ये येते। त्यामुळे महिला हा उपाय करत असतील तर 3 हिरव्या विलायची महिलांनी आपल्या डाव्या हातात घ्यायच्या आहेत आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत। मूठ घट्ट बंद करून ठेवायची आणि जास्तीत जास्त वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा। 108 वेळा म्हटला तरी चालेल आणि दिवसभरात सकाळी किंवा एक विलायची आहे ती आपल्या तोंडात टाका आणि चालत राहा, दुसरी विलायची दुपारी टाका आणि तिसरी विलायची तिसऱ्या प्रहरी म्हणजे 4-5 वाजता टाका। उत्तर दिशेकडे पाहून तुम्हाला जर ते थुंकू वाटले तर ते थुंकायचे आहे। तर बघा, हे सर्व करत असताना जर तुम्ही हा उपाय शुक्रवारी करत असाल किंवा पौर्णिमेच्या दिवशी करत असाल तर तुमच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी फार फायदा होईल। तुमच्याकडे पैसा खेचला जाईल आणि प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्ही माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका। तसेच आपण जो वरील प्रयोग तुम्हाला सांगितला तर तुम्हाला प्रचंड पैशाचा ओघ निर्माण होण्यासाठी आणखीन एक उपाय मी तिथे सांगते। बघा, हा उपाय अत्यंत प्रभावी आहे, अगदी 24 तासात तुम्हाला त्याचा चमत्कार पाहायला मिळेल। कलियुगात पैशाचे फार महत्त्व आहे, त्यामुळे तो पैसा अत्यंत गरजेचा बनत चाललेला आहे। ज्या लोकांकडे बराच पैसा असतो त्या लोकांना कशाचीच कमतरता भासत नाही। त्यामुळे तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून जरी तुमच्याकडे पैसा येत नसेल तर तुम्ही पैशाची चिंता सोडा। तुम्हाला जो हा व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे तो तुम्ही करा, तुम्हाला पैसा येईल। तुमच्या पैशाबरोबर माणसांना
देखील ह्याच्यामध्ये यश मिळेल। त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा। 10 रुपयाच्या नोटेचा एक जबरदस्त उपाय आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्याकडे पैसा येईल, तुम्ही मोजूही शकणार नाही असे धन येईल। तर तुम्ही शुक्रवारी मंगळवारी हा उपाय करावा। तुम्ही पौर्णिमा येते सर्वश्रेष्ठ आहे अमावस्येला सुद्धा करू शकता आणि जरी यापैकी कोणत्याही दिवशी केला तरी चालेल। त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजेला बसावे। देवपूजेच्या वेळी किंवा सायंकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळी जरी ही क्रिया केली तरी अतिउत्तम। तुम्ही देवघरासमोर बसून तिथे एक आसन टाका, त्या आसनावर बसा आणि एक पाट मांडा, त्यावर लाल वस्त्र अंथरायचे, त्यावर एक 10 रुपयाची नोट ठेवा आणि तुम्ही त्या नोटेमध्ये कोणताही अंक जो आहे तो रिपीट झाला असेल तर तो 4 वेळा बोला। जसे की 1 1 2 2 2 3 3 3 म्हणजे 1 अंक असेल तर 1 वेळा, 2 अंक असेल तर 2 वेळा, 8 अंक असेल तर 8 वेळा रिपीट करा। तुमच्या नोटीच्या क्रमांकावर ती जो आकडा रिपीट होत असेल तोच आकडा तेवढाच रिपीट करा आणि 10 रुपयाची नोट कुठे फाटली नसेल अशी नोट तुम्ही घ्या। ती 10 रुपयांची नोट त्या लाल कपड्यावर ठेवा आणि हा उपाय करण्यासाठी थोडे केशर आणि लाल चंदनसुद्धा घेऊ शकता। हे दोन्ही नसेल तर लाल पेन म्हणजेच लाल शाईचा पेन आवश्यक आहे किंवा कुंकूही आवश्यक आहे। नोटा, नाणी, सोने जे काही वैभव आपल्याकडे दिसते ते सर्व लक्ष्मीची रूपे आहेत। त्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो। बघा, माता लक्ष्मीची आपण पूजा करत आहात त्यामुळे तिथे आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा। त्या दिव्यातील वात लाल रंगाची ठेवा, म्हणजे तुम्ही जी वात बनवता त्यात थोडे कुंकू टाकू शकता। त्या वातीला कुंकू लावून ती वात लाल करू शकता। तुपाचा दिवा श्रेष्ठ ठरतो। गाईचे तूप असेल तर अतिशय उत्तम, गाईचं तूप नसेल त्यात तर थोडी हळद टाकू शकता। असा दिवा प्रज्वलित करा आणि नोटेवरती थोडीशी हळद लावा। करंगळी जवळच्या बोटाने ही हळद लावा आणि त्यानंतर तुम्ही त्या लाल पेननी त्यावर एक मंत्र लिहा। ओम नमः शिवाय या मंत्राच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा देण्यास अजिबात विसरू नका। हा मंत्र माता लक्ष्मी आणि भोले शंकर यांचा आहे। त्या नोटेवरती लिहिल्यानंतर आपल्या घराची जपमाळ असेल ती माळ 108 वेळा जप करा। त्यानंतर माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा आणि ती नोट तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा आणि प्रार्थना करा की आमच्या घरात धनाची वृद्धी होऊ दे आणि याची तुम्ही कुठेही बाहेर चर्चा करू नका। हा उपाय केल्यास तुम्हाला लगेच परिणाम दिसून येईल। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे हे 2 उपाय सांगितले ते तुम्ही नक्की करून बघा। याचे फळ तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे मिळेल आणि रिझल्ट पण लगेच मिळेल। चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।